महाराष्ट्राला हादरवणारा हा प्रकार नेमका काय होता ते आपण पाहूया। महाराष्ट्राच्या पुरोगामित्वावर आणखी एक डाग। लग्नात झाली नवरीची कौमार्य परीक्षा। कौमार्य परीक्षेसाठी बसली जात पंचायत। कंजार भाट समाजाच्या पंचांचा तालिबानी कारभार। जात पंचायतींविरोधात कायदे बनवण्यासाठी एकीकडे महाराष्ट्रात चर्चा होत असताना जात पंचायतीच्या तालिबानी कारभाराचा आणखी एक धक्कादायक प्रकार नगर जिल्ह्यातल्या संगमनेरमध्ये उघडकीला आलाय। लग्नानंतर एका नवविवाहितेची कौमार्य परीक्षा घेण्यात आली। त्यात ती नापास असल्याचा कांगावा करत नवरदेव तिला माहेरी टाकून गेला। 22 मेला नाशिकच्या एका तरुणाचं पोलीस दलातल्या एका तरुणीशी लग्न झालं। लग्नानंतर कंजार भाट समाजाची पंचायत बोलवण्यात आली। या पंचायतीनं नवविवाहितेची कौमार्य परीक्षा घेतली। या परीक्षेत नापास झाल्याचा धक्कादायक निष्कर्ष काढण्यात आला। खरं तर अशा कौमार्याची परीक्षा घेणं हे पुरोगामी महाराष्ट्रावरती एक प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या घटनेचा तीव्र शब्दात असा धिक्कार करते आहे आणि पंचांनी जर हे ऐकलं नाही आणि पुढे होणारी शुद्धीकरणाची जी एक शिक्षा आहे ती जर थांबवली नाही आणि मुलीला जर खरं समजून नेण्याची त्यांची तयारी नसेल तर आम्ही रितसररित्या पोलीस तक्रार करणार आहोत। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही जी कौमार्याची तपासणी आहे, ही जी काही टेस्ट आहे की त्या नवरा मुलीला एका रूम मध्ये बंद करून आणि एका पांढऱ्या कपडा देऊन त्याच्यावर डाग पडले की नाही आणि ती कुमारी आहे की नाही कौमार्य सिद्ध करण्याची ही टेस्ट आहे, ही नष्ट व्हावी या समाजातून। हा बाई जातीचा खरं तर अपमान आहे आणि ती नष्ट करण्यासाठीचे आमचे प्रयत्न असतील आणि तिसरी जात पंचायत बरखास्त करणं हे 3 आमचे महत्त्वाचे मुद्दे आहेत। जेव्हा हे प्रकरण अंगावर शेकेल असं कळलं तेव्हा नवऱ्या मुलाला शहाणपण सुचलं। हा प्रकार नवरीच्या घरच्यांनीच घडवून आणल्याचा उलटा दावाच त्यानं केला। यावरही पीडित तरुणीला नांदवण्यास तयार असल्याचं त्यानं म्हटलंय। समिती तिला आणायला तयार आहे। कसं तिसरं लग्न होण्याचं शक्यच नाही, मला तिला जाणावं लागल। तिसरं लग्नाचा प्रश्न येतच नाही। कसं आता दुसरं लग्न झालं फार मोठी गोष्ट झाली आणि मला तिला तर आणायचं। सीतेनं स्वतःचं पावित्र्य सिद्ध करण्याकरता अग्निपरीक्षा दिली होती, पण आजही महाराष्ट्रात तरुणींना कौमार्य सिद्ध करण्यासाठी तालिबानी जात पंचायतींचा सामना करावा लागतो हे दुर्दैवच म्हणावं लागेल। किरण गोटूर, जय महाराष्ट्र, नाशिक।